पुणेकरांनो, तुम्ही सुद्धा PMPML ने प्रवास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। कारण आता प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि बस थांब्यांची दुरावस्था संपवण्यासाठी PMP प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे। काय आहे हा निर्णय सांगते, पण त्याआधी थोडक्यात या मराठीतील कमीत कमी शब्दात बातम्या देणाऱ्या प्लॅटफॉर्मला आताच फॉलो करा। PMPच्या सर्व गाड्यांमध्ये लवकरच CCTV कॅमेरे आणि डॅश कॅम बसवण्यात येणार आहेत, अशी घोषणा PMPचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी केली आहे। PMPच्या गाड्यांचे वर्षाला सुमारे 10 प्राणांतिक अपघात होतात। अशा वेळी अनेकदा दोष नसतानाही केवळ मोठ्या वाहनाचा चालक म्हणून बस चालकावर गुन्हा नोंदवला जातो। आता या डॅश कॅममुळे अपघातांचे नेमके आणि अचूक कारण शोधणं सोपं होणार आहे। तसेच अंतर्गत CCTV मुळे सिग्नल तोडणे, बसची बेशिस्त आणि प्रवाशांच्या तक्रारींची निवारण तातडीने करता येईल। यासोबतच शहरातील तब्बल 7,500 बस थांब्यांचा कायापालट केला जाणार आहे। सार्वजनिक खासगी भागीदारातून हे सर्व थांबे सौर ऊर्जेवर चालणारे हायटेक थांबे बनवले जातील। या अत्याधुनिक थांब्यांवर 2 CCTV कॅमेरे, अनाउन्समेंटसाठी ध्वनिक्षेप यंत्रणा आणि बसचे वेळापत्रक दाखवणारे डिजिटल माहिती फलक असतील। याशिवाय वन नेशन वन कार्डच्या धर्तीवर बस आणि मेट्रोसाठी एकच तिकीट आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। मग तुम्हाला काय वाटतं, या हायटेक बदलांमुळे पुणेकरांचा PMP बस प्रवास किती सुधारेल? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही रील PMPL ने प्रवास करणाऱ्या तुमच्या जवळच्या लोकांना आता शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।